जीवावरती होते ना, याची काय गॅरंटी नाही. परंतु या जीवावरती 3 संस्कार मात्र हम खास होत असतात. बरं ते कोणते बरं संस्कार? तर जीवावर होणारा पहिला संस्कार नामकरण संस्कार. हा संस्कार जीवावरती पहिल्यांदा होतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात. म्हणजे जीवावरती होणारा पहिला संस्कार नामकरण संस्कार. जीवावर होणारा दुसरा संस्कार तो होतो ब्राह्मणाच्या आणि अग्नीच्या साक्षीने. कोणता संस्कार सांगा की? विवाह संस्कार. हा संस्कार अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने होतो. हा दुसरा संस्कार. आणि जीवावर होणारा तिसरा आणि सर्वात शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. हा जीवावर होणारा शेवटचा संस्कार आहे. आता एकूण संस्कार किती? 16. आणि मग 16चे 16 येतील का याची गॅरंटी तर नाहीये. परंतु यापैकी किती संस्कार होतात? 3 संस्कार हमखास होतात. मग मला सांगा 16तून 3 गेले किती? म्हणून करावं लागतं 13वा विठ्ठला. आणि मग एकदा का या जीवाचा 13वा झाला तर हा जीव मृत्यू लोकातनं बाहेर पडतो आणि तो यम दरबाराकडे जायला लागतो. आणि मग काय तो लगेच पोहोचतो का यम दरबारात? नाही, त्याला पण मर्यादित वेळ आहे. आणि मग